युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेजी आपल्यासोबत आहेत। वरळीमध्ये मॅरेथॉन स्पर्धेसाठी आलेला आहात, काय जोश? आपण पाहता दरवर्षी आम्ही इथे मॅरेथॉनची स्पर्धा घेतो। पोलीस कॅम्पातले सगळेच त्याच्यात भाग घेतात। 10 दिवस इथे वेगवेगळे स्पोर्ट्स होते, मग रिंग फुटबॉल, बॉक्स क्रिकेटपासून रस्सी खेळ सगळं होतं आणि सगळ्याच वयोगटांनी त्याच्यात भाग घेतला। बरं वाटलं। काल केंद्र सरकारकडून पद्मश्री, पद्मविभूषण हे सर्व पुरस्कार हे जाहीर झालेले आहेत, काय सांगाल? हे अनेक महत्त्वाच्या लोकांना दिले जातात दरवर्षी आणि अर्थात आम्हाला त्यांचा सगळ्यांचा अभिमानच आहे। त्यांचं जे आपण पाहता कॉन्ट्रीब्युशन आहे देशासाठी, हे फार महत्त्वाचं आहे। मनोहर जोशी यांना देखील झालेला आहे, मरण देखील दिलेलं आहे। मनोहर जोशी सरांना दिलेलं आहे। पहिल्यापासून शिवसैनिक, मोठ्या साहेबांचे निष्ठावंत नेहमी राहिलेले आहेत। त्यांनी अनेक पदांवरनं काम केलेलं आहे, क्रिकेटमध्ये काम केलं आहे, राजकारणात काम केलं आहे आणि काल बरं वाटलं ते बघून। आणि दुसरीकडे जर पाहायला गेलं तर काल बीडचे जे धनंजय देशमुख आहे ते मुंबईत आलेले होते धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी, किंवा दुसरीकडे वाल्मिक कराड यांना फाशी शिक्षा यासाठी त्यांनी मोठं आंदोलन देखील केलं आझाद मैदानावरती। कसं पाहताय? बघा, आंदोलन केलं आम्ही सगळेच, बीडमध्ये जे झालं किंवा परभणीमध्ये जे झालं ह्याच्या विरुद्ध सगळेच आक्रोश करत होतात, संपूर्ण महाराष्ट्र करत आहे। पण सरकार ऐकतंय का? सरकार कान उघडून ऐकतंय का? सरकार लक्ष तरी देत आहे का? हा प्रश्न आहे। सरकार नक्की कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करते आणि का वाचवण्याचा प्रयत्न करते? एवढी VVIP ट्रीटमेंट का दिली जाते? हे उत्तर सरकारने द्यावं। सगळ्या स्तरातून मागणी होते, मात्र कुठेही असं राजीनामा घेताना अनेक मागे घटना घडलेल्या। दुर्दैवी गोष्ट अशीच आहे की EVMच्या बहुमतामुळे सरकारला वाटायला लागले की कोणीच त्यांना काही प्रश्न विचारू शकत नाही। हे सत्य परिस्थिती आहे। EVM विरोधात आपण मागे लढा उभारलेला होता, आता यापुढे काय नेमकं EVM विरोधात? काल नॅशनल वोटर्स डे होता, आज प्रजासत्ताक दिन आहे आणि दोन्हीही महत्त्वाचे दिवस आहेत आपल्या देशासाठी। पण नॅशनल वोटर्स डेला तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही जे बटन दाबताय ते मत तिथेच जातंय। जो तुमचा अधिकार आहे की तुम्ही कोणाला मतदान करता हे तुम्हाला माहिती पाहिजे, पण तुम्ही जे बटन दाबता EVMवर ते मत तिथेच जातंय। ही कुठची तुम्हाला एक कॉन्फिडन्स आहे का? तुम्हाला विश्वास आहे का? तो कोणालाच नाही आहे। यापुढे आता महाविकास आघाडी म्हणून आपण कशा पद्धतीचा लढा उभा ते आपण बघत राहाल। पण आज महत्त्वाचा प्रश्न देशासमोर हाच आहे की तुम्ही ज्यांना मत देताय ते मत तिथेच जातंय का? हा विश्वास तुम्ही मला देऊ शकता का? काल आपण संविधान दिनी दिंडीचा हे केलं होतं आयोजन, यावरती शिवसेना नेते शिवसेना नाही, गद्दार, ती वेगळे गद्दार आहेत। शिवसेना एकमेव आहे। गद्दार गँग जे चोर आहेत त्यांना शिवसेना म्हणू नका। ते जे एकनाथ शिंदेंवर पळाले ते सगळे चोर होते। ते शिंदे गटाचे नेते आहेत निलेश राणे, त्यांनी यावरती निलेश राणे यांनी टीका केलेली आहे का? त्यांनी टीका केलेली आहे की उद्धव ठाकरेंना संविधानाचे पानं तरी माहीत आहेत का, ते मिंडो काय, अशी जहरी टीका केलेली आहे। हे मी अशा लोकांकडे लक्ष देत नाही, पण जे चोर आहेत, मिंदे जे पळाले, घाबरट आहेत, त्यांना संविधान जे आहे बाद केलं असतं। अजूनही कोर्टातून निर्णय बाकी आहे। कोर्टातून निर्णय कधी देते हे मला माहीत नाही, का उशीर करते हे देखील माहीत नाही। पण महत्त्वाची गोष्ट हेच, तुम्ही ह्या देशाच्या संविधानाप्रमाणे गेलात तर मिंदे आणि त्यांच्यासोबत जे सगळे चोर गेले होते ते बाद झाले असते। धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। आपल्यासोबत होते शिवसेना युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेजी, त्यांनी आपल्याशी बातचीत केलेली आहे। कॅमेरा पर्सन कमलेश डोंगरेसह मी ऋतिक गणकवार, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।